नमस्कार मित्रांनो, सीएससीचे रजिस्ट्रेशन सध्या सुरू झालेले होते. कारण बऱ्याच जणांचं काय होतं माहिती आहे का, रजिस्ट्रेशन बाकी होतं आणि बऱ्याच ठिकाणी काय झालं होतं, मग ऑनलाईनची आयडी निघत होते. म्हणजे जागा निघल्याच्या नंतर त्याला काय होतं, सीएससी आयडी हा लागत होता कंपल्सरी. परंतु सीएससी रजिस्ट्रेशन बंद असल्या कारणामुळे त्याला काहीच करता येत नव्हतं. परंतु ज्यांनी टीसी आयडी वगैरे काढला होता त्याला ते टीसी सर्टिफिकेट लावून अप्लाय करता येत होतं. परंतु जर एखाद्याकडे सीएससी आयडी असेल आणि आपल्याकडे टीसी आयडी असेल तर काय प्राधान्य सीएससी आयडी वाले देणार. त्यामुळे काय करा माहिती आहे का, आता सीएससी आयडी काढून ठेवा मित्रांनो. परंतु आता याच्यामध्ये काय केलेलं माहिती आहे, त्यांनी नवीन अपडेट आणलेली. बरोबर, आता नवीन अपडेट काय आणलेली माहिती आहे का, त्यांनी याच्यामध्ये तुमचं फेस ऑथेंटिकेशन होणार आहे. आता पहिलं काय होतं, तर ज्यावेळेस तुम्ही टीसी आयडी टाकला तर त्यावेळेस तुमचं टीसी आयडी जर व्हेरिफिकेशन झालं तर त्यावेळेस तुमचं नाव वगैरे ते सगळे होतं तिथं. त्याच्यानंतर मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन होत होतं. मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर तुमचं तिथं काय होत होतं माहिती आहे का, आधार पण व्हेरिफिकेशन होत होतं. मोबाईल आधार हे काय होत होतं, एका पेजवर व्हेरिफिकेशन होत होतं. आणि सेकंड स्टेपला काय होत होतं माहिती आहे का, ईमेल आयडी आणि तुमचा पॅन नंबर हा दोन्ही व्हेरिफिकेशन होत होतं. त्याच्यानंतर मग तुमची पुढची प्रोसेस होती. परंतु आता काय केलं माहिती आहे, त्यांनी ईमेल आणि तुमचा मोबाईल नंबर हे एकाच पेजला, म्हणजे पहिल्याच पेजला काय करणार ते व्हेरिफिकेशन करणार आहे. सेकंड पेजला त्यांनी फक्त काय दिलेलं माहिती आहे का, पॅन व्हेरिफिकेशन दिलेलं आहे. सेकंड स्टेप तुमची कंप्लीट झाल्याच्या नंतर पॅन व्हेरीफाय झालं तर त्याच्यानंतर तुमचं काय येणार माहिती आहे का, तिथं थर्ड स्टेपला तुम्हाला एक सीएससी ऑथेंटिकेशन ॲप येणार मित्रांनो. म्हणजे याच्यामध्ये काय करावं लागणार, तुम्हाला तुमचं फेस जे आहे ते स्कॅन करावं लागणार आहे. आता ह्या ॲपमध्ये स्कॅन करावं लागणार, परंतु हे ॲप तुम्हाला काय करायचं, पहिले इन्स्टॉल करून घ्यायचं. तिथे एक QR कोड दिलेला असतो किंवा तुम्ही प्ले स्टोअरला जाऊन ते ॲप डाउनलोड करून घेऊ शकता. आता हे ॲप ज्यावेळेस तुम्ही डाउनलोड करणार मित्रांनो, त्यावेळेस तिथं ते तुम्हाला त्याच्या खालीच गायडन्स दिलेलं असतं मित्रांनो. ते ॲप डाउनलोड केल्याच्या खालीच असतं कसं काय रजिस्ट्रेशन करायचं ते सगळं त्याच्यामध्ये दिलेलं, एकदम सोपी पद्धत आहे. जर नाही कळलं मित्रांनो तर मला कॉल करा किंवा माझ्या दिलेल्या याच्यामध्ये व्हिडिओमध्ये काय करा, कमेंट करा. मी तुम्हाला ते इमेज पाठवून देईन, मला व्हॉट्सअपला हाय टाका. तर त्याच्यानंतर काय करायचं माहिती आहे का, तुम्हाला ते ॲप डाउनलोड केल्याच्यानंतर नेक्स्ट चालायचं. नेक्स्ट गेल्याच्यानंतर बघा तुम्हाला काय विचारणार माहिती आहे का, तिथं तुमची फेशियल केवायसी करायची, म्हणजे बायोमेट्रिक फेशियल केवायसी करायची तुम्हाला. तर तिथं काय करायचं माहिती आहे की, QR कोड देणार आहे. तिथं तुमचं बायोमेट्रिक डिव्हाइस काम करणार नाही, तुम्हाला काय करणार तिथं बारकोड देणार आहे. आणि हे जे ऑथेंटिकेशन ॲप डाउनलोड केलं तुम्ही, त्याच्यामध्ये तुम्हाला ते QR कोड स्कॅन करायचं आहे. स्कॅन केल्याच्या नंतरच तुमचं काय होणार, ते फेस केवायसी होणार. त्याच्यानंतर पुढचं तुमचा अर्ज काय होणार, भरले जाणार मित्रांनो, अन्यथा भरल्या जाणार नाही. म्हणजे काय केलं माहिती आहे का, याच्यामध्ये फ्रॉड करून कोणालाही सीएससी आयडी काढायला जमणार नाही. पहिलं कसं होतं, बरेच जण असे होते की कस्टमर न येता दुकानावर किंवा कस्टमर नसताना सुद्धा काय होतं, काही बरेच जण असे होते एक एक 2-2 दिवसात सीएससी आयडी काढून देते ते, म्हणजे त्याला ते आळा बसणार. आणि त्याच्यानंतर ओरिजिनल सीएससी आयडी कोणाची ते पण त्याला कळणार. आणि उद्या जर काही फ्रॉड वगैरे झाला तर काय होणार, ते पकडले जाणार. आता याच्यामध्ये काय झालं माहिती आहे का, बऱ्याच जणांचे सीएससी आयडी बंद पडलेले. खूप जण असे विद्यार्थी आहे किंवा खूप जण सीएससीवाले असे आहे की त्याच्या सीएससी आयडी बंद झालेले आहे. मग सीएससी आयडी बंद करून झाले नेमकं, तर बघा तुम्हाला काय होतं माहिती आहे का, ज्यावेळेस तुम्ही तुमचं सीएससी आयडी ओपन करता, तुमच्या डॅशबोर्डवर तुम्हाला काय दाखवतं ते की तुमचं काय करा, केवायसी करा, म्हणजे अपडेट युअर केवायसी असं दाखवतं, एक डिस्प्ले येतो. आपण काय करतो माहिती आहे, त्याला कॅन्सल करतो आणि नेक्स्ट पुढचं काम करतो. आपण त्याच्यामध्ये ॲक्टिवेट आहे, परंतु काय माहिती आहे का, तुमचा थंब ॲक्टिवेटच नाही आहे, तुम्ही त्याच्यामध्ये केवायसी केलीच नाही तुमची स्वतःची. आता त्यांनी काय सांगितलेलं माहिती आहे का, ज्यांनी 3 महिन्यापर्यंत केवायसी वगैरे केली नव्हती त्याची आयडी त्यांनी सरळ ब्लॉक केलेली. आता ब्लॉक जरी केलेली असली तुमची आयडी तर तुम्ही चालू करू शकता, तसं काय नाही की ब्लॉक झाली म्हणून. परंतु काय माहिती आहे का, जर परमनंटली जर ब्लॉक झाली तर त्याला चालू वगैरे करता येणार नाही. पण त्याचे बाकीचे कामं होते, पण तुमचं काय कधी कधी काय होतं माहिती आहे का, केवायसी न केल्यामुळे स्टॉप केलेलं असल्यामुळं काय करा, पहिले केवायसी करा, मगच नंतर तुमचं काय होईल, सीएससी आयडी चालू घेईल. तर मित्रांनो काय करायचं माहिती आहे का, कधी पण वॉलेटला पेमेंट ठेवत असताना 200+ ठेवायचं. 200+ जर वॉलेटला पेमेंट असलं तर म्हणजे प्रॉब्लेम येत नाही तुम्हाला. त्याच्यानंतर काय करायचं माहिती आहे का, ट्रान्झॅक्शन करत राहायचं. महिन्यातून तुमचे 2-3 तरी ट्रान्झॅक्शन झाले पाहिजे. जर ट्रान्झॅक्शन नाही झाले तर त्याला काय वाटतं, हा आयडी जो आहे तो इनॅक्टिव्ह आहे. मग ते काय करते, त्याला सरेंडर वगैरे करायचं, SMS पाठवते. किंवा एक तर तुम्हाला ड्यू वगैरे भरावा लागतो, 100 किंवा 120 रुपये. काही जणाला लय दिवस जर बंद असली तर 1000 रुपयेपर्यंत पण त्याचा ड्यू बसतो. त्यामुळे काय करायचं माहिती आहे का, स्वतःचा रिचार्ज जरी मारायचा असलं तुम्हाला तर तुम्ही सीएससी मधून मारा. त्याच्यामध्ये जिओचं रिचार्ज होत नाही, तुम्ही मला सांग जिओचं होत नाही त्याच्यामध्ये, मी अगोदरच सांगतो. बाकी जर असलं तुम्ही तर रिचार्ज मारायचं. जर दुसरं कोणाचं असलं एअरटेल वगैरे किंवा त्याच्यामध्ये BSNL, वोडाफोन, आयडिया जर असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये ते रिचार्ज मारू शकता. म्हणजे तुमची आयडी काय होईल माहिती आहे का, ॲक्टिवेट राहील. प्रत्येकाच्या घरामध्ये 4 ते 5 जण असे असते की त्याच्याकडे सगळीकडे मोबाईल असतो. साधा कसाना कोणता कसाना रिचार्ज मारायचं मित्रांनो. त्याच्यानंतर DGPay सगळ्यात जास्त कमिशन देतं याच्यामध्ये. जर तुम्ही 3000 रुपये जरी काढले मित्रांनो तर तुम्हाला 11 रुपये कमिशन भेटतं. आणि जर तुम्ही लोकांकडून आता तुम्ही घेत असाल मित्रांनो तर ते बंद केलं तरी चालतं, कारण इकडून तुम्हाला कमिशन DGPay चांगलं देतं आणि याच्यामध्ये पैसे वगैरे अटकत नाही. त्यामुळे काय माहिती आहे का, सीएससी आयडी लवकरात लवकर काढून घ्या. सध्या काय माहिती आहे का, नवीन अपडेट असल्यामुळं थोडंसं ते स्लो चालतंय किंवा फेस वगैरे स्कॅन होत नाही. जर काही प्रॉब्लेम वगैरे आला मित्रांनो तर नक्की मला काय करा, कमेंट करून सांगा, मी तुम्हाला हेल्प करेन. आणि जर दुसरा काही प्रॉब्लेम असेल मित्रांनो त्याच्यामध्ये, जर डॉक्युमेंट वगैरे, आता डॉक्युमेंट तर जे पहिले होते तेच डॉक्युमेंट लागणार. जर न्यू अपडेट वगैरे काही असेल तर नक्कीच मी व्हिडिओ बनवू मित्रांनो. धन्यवाद.